Hello, dear friends. This is Sachin Memane, and I welcome you all to the second demo session of our course. तर मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना एक सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे इंग्लिश लँग्वेजची तयारी कशी करायची याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. पण त्याच्या अगोदर लेट्स अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज फॉर ऑल एक्झामिनेशन्स. आता याच्यामध्ये राज्यसेवा गॅझेटेड पोस्ट ज्या असतात त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज हॅज बिकम क्वालिफाईंग इन नेचर, राईट. पण त्याच्यामध्ये तुम्हाला एसे रायटिंग असेल तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. म्हणजे आउट ऑफ 300 यू नीड टू गेट ओनली 75 मार्क्स, दॅट इज 25%. तर ते मिळवता येतील, पण त्यासाठी तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. कारण पेपर हा जर क्वालिफाईंग असेल तर अनलेस अँड अंटिल यू क्वालिफाय दॅट पेपर युअर अदर पेपर्स विल नॉट बी असेस्ड. त्याच्यामुळे तो पेपर क्वालिफाय होणं जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर आपले एमपीएससीचे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या एक्झाम मध्ये जो मेन्स एक्झाम होते त्या मेन्स एक्झाम मध्ये तुम्हाला लँग्वेज पेपर आहे. त्या लँग्वेज पेपरमध्ये 50 क्वेश्चन्स हे मराठीवर असतील आणि 50 क्वेश्चन तुमच्या इंग्लिशवर राहणार आहेत. त्या इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरमध्ये यू विल हॅव क्वेश्चन बेस्ड ऑन ग्रामर, यू विल हॅव क्वेश्चन बेस्ड ऑन इंग्लिश वोकॅब्युलरी अँड रीडिंग कॉम्प्रेन्शन, राईट. पण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतात, राईट. मग पर्टिक्युलर सेंटेन्स विल बी गिवन and they are going to ask you to find out the correct option out of 4. मग तो असू शकतो चेंज व्हॉइस रिलेटेड, तो असू शकतो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच रिलेटेड, क्वेश्चन टॅग रिलेटेड. पण अजून एक पॅटर्न आहे ज्याला आपण आयबीपीएस आणि टीसीएस पॅटर्न असं म्हणतो. आता याच्यामध्ये ज्या सरळ सेवेच्या एक्झाम होतात, ज्या ऑनलाईन होतात मोस्टली, त्या एक्झाम मध्ये तुम्हाला ग्रामरवर क्वेश्चन्स कमी विचारले जातात. म्हणजे पॅटर्न पूर्ण वेगळा आहे. जो बँकिंगचा पॅटर्न असतो तो फॉलो केला जातो. त्याच्यामध्ये वन सेंटेन्स विल बी डिवायडेड इंटू 4 पार्ट्स and you are going to identify which one has got an error. म्हणजे त्याच्यापैकी चुकीचा भाग कोणता तो तुम्हाला ओळखायचा असतो. म्हणजे आपण स्पॉटिंग एरर म्हणतो किंवा एरर डिटेक्शन सुद्धा म्हणू शकतो. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज पॅराजंबल. पॅराजंबल म्हणजे 4-5 वाक्य दिली जातील आणि त्या वाक्यामधलं तुम्हाला रिअरेंज करायचा तो पॅसेज. त्याच्यानंतर विचारतील की आफ्टर रिअरेंजमेंट ऑफ दिस पॅराग्राफ विच इज गोइंग टू द फर्स्ट सेंटेन्स. Second, after rearrangement of the paragraph which is going to be the second last sentence. So for that purpose, you should be able to understand the meaning of those sentences. Then only you will be able to organize them in a proper order. The second topic is that parajumble. In that part, 4 or 5 sentences will be given and they are going to be given in random order. So you are going to find out the first one, then you are going to the second link to the second one. आणि त्याच्यानंतर रिअरेंजमेंट केल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन असे असतील की आफ्टर रिअरेंजमेंट ऑफ दिस सेंटेन्सेस विच इज गोइंग टू बी द फर्स्ट सेंटेन्स. म्हणजे पॅसेज पूर्ण रिअरेंज केल्यानंतर पहिलं वाक्य कोणतं, दुसरं वाक्य कोणतं, त्याला आपण पॅराजंबल म्हणतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं जर तुमचं ग्रामरचं नॉलेज चांगलं असेल आणि इंग्लिश वोकॅबचं नॉलेज चांगलं असेल. तिसरं जो असतो त्याला आपण सेंटेन्स कम्प्लिशन म्हणतो. सेंटेन्स कम्प्लिशन हा पार्ट जो पूर्णपणे तुमच्या व्याकरणाचं तुमचं नॉलेज किती चांगलं आहे, हाऊ गुड यू आर ऍट इंग्लिश ग्रामर, दॅट इज गोइंग टू डिसाइड वेदर यू विल गेट मार्क्स इन दॅट सेक्शन ऑर नॉट. ठीक. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे त्याला क्लोज टेस्ट आपण म्हणतो. क्लोज टेस्ट म्हणजेच काय, एक पॅराग्राफ दिला जाईल आणि त्याच्यामध्ये ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा सोडल्या जातात आणि त्याच्यात तुम्हाला विचारलं की फाइंड आउट विच इज द करेक्ट. या रिकाम्या जागे भरण्यासाठी आउट ऑफ 4 विच आर गोइंग टू बी द करेक्ट ऑप्शन, तर ते तुम्हाला निवडायचं असतं. आणि हा पूर्णतः तुमचा इंग्लिश वोकॅब जर चांगला असेल तर तुम्हाला निवडता येईल. ठीक आहे. म्हणजे आयबीपीएस पॅटर्न मध्ये स्पॉटिंग एरर आहे, पॅराजंबल आहे, ज्याला पिक्युआरी सुद्धा म्हणतो. म्हणजे कधी कधी सोप्या भाषेमध्ये काय करतात, दे आर गोइंग टू ब्रेक दॅट सेंटेन्स इनटू 4 पार्ट्स आणि त्याला तुम्हाला अरेंज करावं लागेल. म्हणजे वाक्याचा पहिला भाग कोणता, दुसरा भाग कोणता, तिसरा भाग कोणता, अशा प्रकारे रिअरेंजमेंट करावी लागते. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, रिअरेंजमेंट ऑफ द पॅसेज सेंटेन्स. सेंटेन्स रिअरेंजमेंट झालं, स्पॉटिंग एरर झालं. स्पॉटिंग एरर मध्ये ते कुठंच असं विचारत नाहीत की तुम्हाला की या वाक्यामध्ये एरर जी बेस्ड ते बेस्ड ऑन द टॉपिक ऑर आर्टिकल और टेन्सेस और नरेशन. दे आर डायरेक्टली गोइंग टू गिव्ह यू सेंटेन्स अँड दॅट विल बी डिवायडेड इन टू 4 पार्ट्स. मग तुम्हाला सगळ्या घटकांचं ज्ञान पाहिजे. म्हणजे बँकिंगचा पॅटर्न जेकडे सरळ सेवेला यूज करतायत ते स्पॉटिंग एरर मध्ये, त्यांना असं गृहीत धरून चाललेत ते की तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, यू आर ऑलरेडी गुड ॲट बेसिक्स इंग्लिश, देन दे आर गोइंग टू फॉर्म क्वेश्चन्स ऑन दॅट लेवल. तुमची लेवल त्या लेवलला जाण्यासाठी तुम्हाला बेसिक सुरुवातीला माहिती पाहिजे. जर तुम्ही कोणता एखादा कोर्स घेताय त्याच्यामध्ये 100 रूल स्पॉटिंग एररचे कारण आउट ऑफ मार्क्स घ्या, इट इज नॉट गोइंग टू बी हॅपन.
तसं होत नाही, कारण ते रूल्स त्याला समजतात ज्याचं बेसिक चांगलं असतं. म्हणून आपल्या कोर्समध्ये आपण सगळ्या गोष्टी बेसिक्स पासून घेतोय. बेसिक म्हणजे अगदी एबीसीडी पासून घेतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर ती दुसरी महत्वाची गोष्ट, इंग्लिश ग्रामर इतकंच इम्पॉर्टंट पार्ट राहतो इंग्लिश व्होकॅब्युलरी. तर इंग्लिश व्होकॅब सुद्धा तुम्हाला आपण आपल्या क्लासमध्ये टार्गेट देऊन करू आपण, की एवढे एवढे वर्ड्स तुम्हाला रोज करायचे. म्हणजे ही बॅच समजा जर आपण पकडून चालू की बॅच समजा चालली 60 दिवस चालली किंवा 50-60 दिवस चालली, तर या 60 दिवसामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तुमचे शब्दसंग्रह वाढला पाहिजे. अशा पद्धतीने आपण प्लॅन करणार आहोत. ठीक आहे. रीडिंग कॉम्प्रेशन असेल तर रीडिंग कॉम्प्रेशन त्यालाच जमतं ज्याला शब्दसंग्रह त्याचा चांगला असतो. म्हणजे इफ यू आर नॉट बिंग एबल टू अंडरस्टँड द पॅराग्राफ यू वोंट बी एबल टू फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन. सो फॉर दॅट पर्पज यू नीड टू एनरिच युअर वर्ड पॉवर. तुम्ही शब्दसंग्रह वाढवला पाहिजे. त्यासाठी तुम्ही रोज न्यूजपेपर वाचला पाहिजे. कोणताही क्लास जॉईन केल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की रिडिंग कॉम्पिटिशन जमलं, तर नाही. तुम्हाला स्वतः ती वर्ड पॉवर वाढली आणि ती कधी वाढेल तर तुम्ही न्यूजपेपर वाचल्यानंतर. तो न्यूजपेपर तुम्ही रोज वाचला पाहिजे. सगळा नाही वाचायचं, आर्टिकल त्यातले महत्वाचे वाचायचे. हार्डली अर्धा पाऊण तास त्यासाठी खूप झाला. त्यातले महत्वाचे शब्द लिहायचे नोटबुकमध्ये. यू पीपल आर गोइंग टू मेक टू सेपरेट You people are going to make two separate notebooks. One notebook will be for English grammar and the second notebook is going to be for English vocabulary. ठीक आहे. अशा प्रकारे आता आपल्या कोर्सचं जे स्वरूप असेल ते कसं सांगतो तुम्हाला. दिस कोर्स इज गोइंग टू बी लाईव्ह. म्हणजे संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये आपण लाईव्ह घेणार आहोत. म्हणजे झूम वर यू आर सपोज टू डाउनलोड झूम ऍप. तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ती लिंक तुम्ही हिट करा, त्याच्यानंतर तुम्ही जॉईन होताल. त्याच्यानंतर तो कोर्स, तो काय जे लेक्चर तुम्ही अटेंड करताय, सेम लेक्चर तुम्हाला अनलिस्टेड व्हिडिओच्या स्वरूपात ती लिंक शेअर केली जाईल तुमच्या अकाउंट. म्हणजे तुमच्या पर्सनल तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर केली जाईल. ते कशासाठी, इन केस जर तुमचं एखादं सेशन मिस झालं तर तुम्हाला ते पाहता यावं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपला हा कोर्स रेकॉर्डेड स्वरूपात पण तुम्हाला मिळेल, पण त्याला वेळ लागेल. त्याच्यामुळे जर तुमचं एखादं सेशन मिस झालं तर त्याची लिंक तुम्हाला मिळेल. दॅट विल बी अन अनलिस्टेड व्हिडिओ. तो तुम्ही दुसऱ्याला शेअर केला तर तो कोणी पाहू शकणार नाही. ठीक आहे. तर ते फक्त तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारे आपण त्याची रचना केलेली आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, की याच्यामध्ये आपण टेस्ट पण घेणार आहे टॉपिक वाईज. म्हणजे एखादा टॉपिक शिकून झाला, समजा मी असं म्हणलं की सुरुवातीला आय स्टार्टेड विथ अ टॉपिक कॉल्ड वर्ब. क्रियापदान चालू केलं, क्रियापदाचे प्रकार झाले, कन्सेप्च्युअल पार्ट क्लिअर झाला. त्याच्यानंतर सोपे सोपे प्रश्न आपण कंबाईन ग्रुप बी सी चे घेणार. बी आणि सी चे म्हणजे सोपे 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 एक्झाम्पल असतात जे, कारण एमपीएससी क्वेश्चन सोपेच असतात मोस्टली. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर स्पॉटिंग एररचे क्वेश्चन सुद्धा घेणार. किंवा वर्ब हा टॉपिक झाला म्हणजे हा कोर्स कुणाला फायद्याचा आहे. दिस कोर्स इज युजफुल फॉर बँकिंग स्टुडंट्स, राईट. त्याच्यानंतर दिस कोर्स इज युजफुल फॉर द स्टुडंट्स हु आर प्रिपेरिंग फॉर एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन. दिस कोर्स इज युजफुल फॉर दोज ऑल स्टुडंट्स हु आर प्रिपेरिंग फॉर डायरेक्ट सर्व्हिसेस, ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्र शासनातर्फे घेतल्या जाणाऱ्या IBPS TCS पॅटर्नच्या सगळ्या परीक्षेसाठी हा कोर्स उपलब्ध राहणार आहे, फायदेशीर राहणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याची रचना करणार आहोत आणि आजच्या सेशन मध्ये आपण डायरेक्ट चालू करतोय आजपासून. ठीक आहे. सो टुडे इन दिस सेशन वी आर गोइंग टू डिस्कस द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज वर्ब. पण मी तुम्हाला असं म्हटलं की आपली सुरुवात अक्षरशः बेसिक पासून घेतोय. बेसिक म्हणजे ज्या व्यक्तीला, ज्या स्टुडंटला ABCD येत असेल त्यांनी सुद्धा आपला कोर्स जॉईन केला तरी सुद्धा त्याच्या या विषयावर चांगल्या प्रकारे कमांड येऊ शकते. अशा प्रकारे आपण तो डिझाईन केलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रत्येक घटकांमध्ये 2 टॉपिक मध्ये एक लिंक आहे. आणि जर तुम्ही ती लिंक मिस केली, म्हणजे समजा एखादा टॉपिक तुमचा मी शिकवला आणि तुम्ही तो अटेंड नाही केला, तर नेक्स्ट टॉपिक तुम्हाला समजायला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण हा प्रत्येक व्हिडिओ रेकॉर्ड ठेवतोय. तो रेकॉर्डेड व्हिडिओ जर तुमचं मिस झालं तर तुम्हाला तो तुमच्या अकाउंटला पाठवला जाईल, व्हॉट्सअपवरती लिंक पाठवली जाईल आणि तुम्ही ते पाहू शकता. आणि जर समजा तुम्हाला समजायला प्रॉब्लेम आला तरी तुम्ही मला रिक्वेस्ट करू शकता, आय विल शेअर द सेम व्हिडिओ. आणि जर तुम्हाला सगळेच पाहिजे असतील तर सगळे व्हिडिओ आपण तुमच्या अकाउंटला पाठवून देऊ, तुम्हाला ते पाहता येईल. उद्देश काय, तर तुमची चांगली चांगल्या प्रकारे तयारी व्हावी आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला घवघवीत यश प्राप्त व्हावं, हा उद्देश याचाच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण चालू करतोय आजपासून आणि सुरुवात करतोय आपण व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लेटर्स अँड अल्फाबेट्स. ठीक आहे. म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये 26 लेटर्स आहेत का 26 अल्फाबेट्स आहेत, याच्यापासून सुरुवात करतोय. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण याला याला सुरुवात करतोय. या कोर्सची रचना तुमच्या लक्षात आली असेल, चालू करतोय. सो लेट स्टार्ट विथ आवर सेशन. पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. येस. मग शब्दांच्या जाती म्हणल्या किती शब्दांच्या जाती? 8 शब्दांच्या जाती आहेत. तुम्ही कोणती शब्दाची जात महत्वाची म्हणणार? आता मी एक स्लाइड ओपन केली आणि त्या स्लाइडवर मी असं म्हटलं वर्ब अँड इट्स सबटाइप्स. म्हणजे क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार.
आणि याला आपण म्हणतो की दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड द मोस्ट बेसिक टॉपिक फॉर द प्रिपरेशन ऑफ इंग्लिश लँग्वेज. आता इंग्लिश लँग्वेजचा अभ्यास करायचं म्हटलं, मी तुम्हाला म्हटलं की क्रियापद सगळ्यात महत्वाचं समजायचं, पण त्याच्या अगोदर पण जायचं म्हटलं तर त्याच्या अगोदर बेसिक एक गोष्ट येते. तुमच्यापैकी कोण मला सांगेल व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अल्फाबेट्स अँड लेटर्स? येस, अल्फाबेट आणि लेटर मध्ये काय फरक आहे? समजा मी एक सेंटेन्स म्हटलं की देर आर 26 लेटर्स इन इंग्लिश लँग्वेज और देर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेज. तुमचं उत्तर काय आहे? येस, आय होप यू पीपल आर एबल टू अनम्यूट युअर सेल्फ. काय असेल उत्तर तुमचं? की देर आर 26 लेटर्स और देर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेज. काय असेल बघा, ए टू झेड ज्याला आपण अल्फाबेट्स म्हणतो, काही लोक लेटर्स म्हणतात, पण ज्याला आपण म्हणतो ना ए बी सी डी, समजा एखाद्या भाषेची तयारी सुरुवात करायची म्हटलं तर आपण काय करतो? अक्षरांचा विचार करतो, अक्षरांपासून शब्द तयार होतो. आता इंग्रजी भाषा जर तयार करायची म्हणते, एखादं वाक्य शब्द तयार करायचा म्हटलं तर तो आपण एबीसीडीच्या सहाय्याने तयार करतो. मग ए ए टू झेड याला जर एका क्रमाने घेतलं तर त्याला आपण अल्फाबेट म्हणतो. म्हणजे देर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेज. पण कधी जर ते एका क्रमाने आले तर ए बी सी डी ई एफ जी असे जर एका क्रमाने आले तर ते अल्फाबेट झाले. परंतु जर तुम्ही एखादा शब्द लिहिताय, समजा मी आता सचिन मेमाने असा शब्द लिहिला या ठिकाणी, बरोबर, हा तुम्हाला दिसतोय, आणि या सचिन मेमाने या शब्दामध्ये येस अल्फाबेट्स कलेक्शन ऑफ लेटर्स. येस प्राजक्ता, पण मी असं म्हणू शकतो का की अल्फाबेट्स इज कलेक्शन ऑफ लेटर्स? वर्ड इज अ कलेक्शन ऑफ लेटर. एखादा शब्द तयार होतो ना, तर तो शब्द तयार होतो लेटर्स पासून, अल्फाबेट्स पासून नाही. बघा मी काय सांगतोय, नीट ऐका. समजा ए बी सी डी असं झेड पर्यंत आपण गेलं तर हे काय झाले? हे झाले आपले अल्फाबेट झाले. पण समजा प्राजक्ता शब्द घेतला, पी आर ए जे ए के टी ए, याला एका क्रमाने मांडलं तरच तो शब्द तयार होतोय. म्हणजे शब्द कसा तयार होतो? तर आपण त्या लेटर्सची योग्य प्रकारे मांडणी केली, एका क्रमाने मांडणी केली, त्याच्यानंतर जो शब्द तयार होतो तो अर्थपूर्ण असेल तर त्याला शब्द म्हणायचं. म्हणजे शब्द हा अक्षरांपासून तयार होतो, बरोबर? काय म्हटलं मी? शब्द हा अक्षरांपासून तयार होतो. मग अक्षर म्हणजेच काय? आता मराठीमध्ये अक्षर म्हणजे काय? जे नष्ट होत नाही. क्षर म्हणजे जे नष्ट होत नाही त्याला अक्षर असं म्हणतो आपण, बरोबर? याच्यामध्ये लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे, कारण हे जर नाही कळलं तुम्हाला तर काहीच नाही कळणार. मी तुम्हाला असं म्हटलं की एखाद्या एखाद्या भाषेमध्ये एखादा शब्द तयार होतो. समजा मराठीमध्ये एक शब्द लिहायचा आपण, समजा मी सृजन प्रबोधन शब्द लिहिलाय. आता सृजन हे तीन अक्षर आहेत, तीन शब्द नाही आहेत, आणि या तीन अक्षरांपासून जो शब्द तयार झाला ना तो सृजन आहे. म्हणजे अक्षरांपासून शब्द तयार होतो. तसं इंग्लिशमध्ये या स्लाइडवर मी असं लिहिलंय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अल्फाबेट्स अँड लेटर्स? राईट, म्हणजे अल्फाबेट आणि लेटर मध्ये काय फरक आहे? आता एक मी एक शब्द या ठिकाणी लिहितोय, समजा मी असं म्हटलं पुणे, राईट, पुणे लिहिलं मी. आता मी असं लिहिलं, चालेल का? म्हणजे एन यू पी चालेल का? त्याच्यानंतर मी असं म्हटलं यू पी एन ई चालेल का? तर असं लिहिल्यानंतर त्याच आपण अक्षरांचा समावेश त्याच्यात करतोय, परंतु त्याचा अर्थच होत नाही. पुणे म्हटल्यानंतर पी यू एन ई असंच मला लिहिलं पाहिजे. म्हणजे एका विशिष्ट क्रमाने जर तुम्ही अक्षरांचा रचना केली, मांडणी केली, तर त्याला अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण म्हणतो शब्द. आता उदाहरणार्थ माझं नाव लिहितोय मी, आता सचिन लिहिलं, SACHIN, राईट. पण इथं समजा मी असं नचिस चालेल का? नचिस. बघा, चिनस चालेल का? चिनस. म्हणजे तेच तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक प्रत्येक ते तीन शब्द, तो अक्षर शब्द तुम्हाला दिसतात त्याच्यात, सचिने, नचिसे, चिनसे, हे सगळे अक्षर त्याचे सेम दिसतील तुम्हाला. त्यांची रचना चुकलेली आहे. रचना चुकली याचा अर्थ तो शब्द अर्थपूर्ण झालाच नाही. मग शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी मला सगळ्यात महत्वाचं काय लागेल? तर शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी मला सगळ्यात महत्वाचं लागेल त्यांची विशिष्ट क्रमाने रचना करावी लागेल. मग सचिन हा शब्द पूर्ण झाला, अर्थपूर्ण झाला, मग याला मी काय म्हणेल? इट इज अ मिनिंगफुल वर्ड, बरोबर? हा एक शब्द झाला तयार. पण या शब्दाला, प्रत्येक शब्दाला काय असते? शब्दाला एक जात असते, बरोबर का? मग शब्दाला जात असते. सचिनची जात कोणती? तर सचिनची जात कोणती? तर सचिन इज अ प्रॉपर नाउन, बरोबर का नाही? प्रॉपर नाउन आहे. आता सचिन इट्स अन ऍपल मी म्हटलं, EATS, इट्स. आता इट्स काय झालं? क्रियापद झालं.
तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतोय. इट्स एक क्रियापद झालं. आता त्या शब्दाला मी असं लिहिलं समजा, बघा तुम्ही चेक करा. मी असं लिहिलं TEAS आहे का अर्थपूर्ण? तो टीज झाला. चहाचा प्लुरल टीज तर नक्कीच होत नाही. थोडक्यात मला एकच सांगायचंय, जर तुम्हाला एका शब्द तयार करायचा असेल तर त्याच्यामध्ये अक्षरांची मांडणी योग्य प्रकारे करायला लागते. त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेमध्ये जो शब्द तयार होतो तो शब्द कशापासून तयार होतो? तर शब्द तयार होतो तुमच्या अल्फाबेट्स पासून, सॉरी लेटर्स पासून. म्हणजे अल्फाबेट म्हणजे A to Z जर एकत्र आले तर त्याला आपण अल्फाबेट म्हणायचं. परंतु आता इंग्लिश हा सब्जेक्ट आहे, इंग्लिश हा शब्द मला लिहायचा आहे, ENGLISH मी असंच लिहिला पाहिजे. मग तो शब्द काय तयार झाला? तो शब्द अर्थपूर्ण तयार झाला. तर हा फरक आहे, दॅट इज अ डिफरन्स बिटवीन अल्फाबेट्स अँड लेटर्स. मग एक लक्षात ठेवा, या लेटर्स पासून जो तयार होणारा शब्द असेल त्या प्रत्येक शब्दाला एक जात असते. पूर्ण नीट लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. त्या प्रत्येक शब्दाला काय असते? जात असते. आता मी फक्त एक एक शब्द लिहितो, त्याची जात तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करताल, जमतंय का बघा. समजा मी असं म्हटलं वॉटर, काय हो, कोणती जात आहे याची? येस, व्हॉट इज द पार्ट ऑफ स्पीच ऑफ दिस? वॉटर म्हणजेच काय? पाणी, बरोबर. वॉटर म्हणजे पाणी. मग शब्दाची जात कोणती आहे? इट्स अ नाऊन. पण नाऊन कोणतं आहे? मटेरियल नाऊन आहे. हे मटेरियल नाऊन आहे. पण मी तुम्हाला असं म्हटलं, या प्रत्येक वाक्यामध्ये मी कोणता तर एक शब्द लिहितोय आणि त्या शब्दाचा अर्थ अर्थपूर्णच असणार आहे. पण तुम्ही असा एक शब्द वाक्यात लिहू शकतो का की तो शब्द वाचल्यानंतर मला शब्दाचा अर्थ कळतो? समजा मी फक्त एवढंच लिहिलं, रन. काय होतो याचा अर्थ? रन म्हणजे काय? पळा. रन म्हणजे पळणे. आपण चेंज करू याचं. येस, आता रन म्हणजे पळणे, बरोबर. समजा आपण एका हॉलमध्ये बसलोय आणि तो म्हणलं रन, तर तुमच्या लगेच लक्षात येतं काहीतरी गडबडे, पळा. राईट. म्हणजे हा एकमेव शब्द असा आहे, एकमेव शब्दाची जात अशी आहे ज्याला कशाचीच गरज पडत नाही. ज्याला कशाचीच गरज पडत नाही, ते स्वतःच्या मनामध्ये स्वतःच अर्थपूर्ण राहतं. त्याला आपण काय म्हणतो अन्वित? त्याला आपण म्हणतो क्रियापद. क्रियापद म्हणजेच काय? तर असा शब्द जो स्वतःमध्ये अर्थपूर्ण आहे, स्वतःमध्ये अर्थपूर्ण आहे, त्याला कोणाची गरज पडत नाही. आता मग क्रियापद मी सुरुवातीला काय घेतलं बघा. जर क्रियापद तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं, नीट ऐका, जर क्रियापद तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं तर तुम्हाला लेटर्स कळतील, सॉरी टेन्स कळेल. म्हणजे शब्द ज्याला आपण काय म्हणतो क्रियापद समजला तर टेन्स समजेल. टेन्स जर चांगल्या प्रकारे समजला तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह जमेल. ऍक्टिव्ह पॅसिव्ह समजला तर बाकीचे स्ट्रक्चर समजतील. त्याचे प्रत्येक घटक हा एकमेकांशी लिंक आहे, एकमेकांशी लिंक आहे. आता समजा मी रन लिहिलेलं इथं आणि समजा मी म्हटलं आय एम रनिंग फास्ट, वाक्य लिहिले बघा मी, तुम्ही वाचा. आय एम रनिंग व्हेरी फास्ट. आता या वाक्यामध्ये आय एम रनिंग फास्ट या वाक्यामध्ये आय काय झालं? कर्ता झाला. एम काय झालं? हेल्पिंग वर्ब झालं. रनिंग काय झालं? मेन वर्ब झालं. व्हेरी फास्ट खूप जोरात पळतोय, क्रियाविशेषण झालं, बरोबर. पण याच्यामधलं समजा जर मी हा रनिंग काढून टाकला, बघा मी हा रनिंग काढून टाकला, काय झालं? आय एम व्हेरी फास्ट, मी खूप फास्ट आहे, पण काय होतं एक्झॅक्टली काय म्हणायचं कळत नाही मला. म्हणून म्हणून ज्याला आपण म्हणतो कोणत्याही भाषेचा आत्मा जर कोणता असेल ना, ज्याला आपण काय म्हणतो सोल ऑफ एनी लँग्वेज, सोल ऑफ एनी लँग्वेज, ज्याला आपण तो भाषेचा आत्मा म्हणतो, तो आत्मा म्हणजे कोणता आहे? तर तो आत्मा म्हणजे त्या भाषेमध्ये वापरला जाणारा क्रियापद. येते लक्षात? म्हणून ज्यावेळी बरेच लोक सांगतात की तुम्हाला इंग्रजी भाषेचा अभ्यास करायचा आहे, यू शुड स्टार्ट विथ आर्टिकल टॉपिक, आर्टिकलचा अभ्यास करा. अरे आर्टिकल नंतर वापरा. आर्टिकल कुठं वापरतात? नाऊनच्या अगोदर वापरतात. मग तुम्ही नाऊन नाही सांगितलं तुम्ही आर्टिकल कसं वापरू शकता? त्याच्यामुळे आपल्या या बॅचमध्ये आपण जे टॉपिक घेतोय त्या प्रत्येक टॉपिकचा, समजा मी आज वर्ब घेतला, त्याच्यानंतर काही दिवसांनी टेन्स आला, तर टेन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे तेव्हा समजेल जेव्हा तुम्हाला वर्ब हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल. ठीक आहे, मी काय म्हणलं, समजलं का तुम्हाला? की क्रियापद सगळ्यात महत्वाचं का? कारण क्रियापद म्हणजे वाक्याचा आत्मा. समजा एक मराठीमध्ये एक वाक्य लिहितो बघा मी, जमते का तुम्हाला? मराठीमध्ये नाही, इंग्लिशमध्ये लिहितो. समजा आय एम अ टीचर, मी एक शिक्षक आहे असं मी म्हटलं. ठीक आहे, आता हे वाक्य तुमच्या समोर आहे, आय एम अ टीचर. या वाक्यामधला मी एम काढून टाकला, नीट ऐका, या वाक्यामधला मी एम काढून टाकला, आय अ टीचर, काय होतंय का अर्थपूर्ण? मग आय अ टीचर म्हणजे काय? आय वॉज अ टीचर, आय विल बिकम अ टीचर, और आय एम अ टीचर. मला नाही समजत.
त्याच्यामुळे ऍम हा शब्द असल्याशिवाय मला वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून मी ऍमला म्हणतो क्रियापद. क्रियापद म्हणजे वाक्याचा आत्मा, आणि आत्मा जर हरवला तर आपण म्हणतो ना की आत्मा नसेल एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये तर आपण त्याला बॉडी म्हणतो. तसंच आहे, जर तुमच्या वाक्यामध्ये क्रियापद नसेल तर ते वाक्य अर्थपूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यावर सगळ्यात लक्षात ठेवा की क्रियापदाचा अभ्यास सगळ्यात महत्वाचा झाला पाहिजे. मग क्रियापद काय आहे? तर क्रियापद इज वन ऑफ द पार्ट्स ऑफ स्पीच. बघा मी काय म्हणतोय, काय आहे? वन ऑफ द पार्ट्स ऑफ स्पीच. एक शब्दांची जात आहे. शब्दाची जात आहे. मग शब्दाच्या जाती किती सगळ्यांना माहिती आहे? किती असतात शब्दांच्या जाती? 8 असतात. नाम आहे, नाम, सर्वनाम, विशेषण, राईट, क्रियापद, क्रियाविशेषण, केवल प्रयोगाव्ये, शब्दयोगी अव्यय आणि उभयनिव्यय अव्यय, ज्याला आपण नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन असं म्हणतो. राईट, ऍडवर्ब. या सगळ्या शब्दांच्या जाती आहेत. सगळ्यात महत्वाची शब्दाची जात आपण कोणती निवडली? तर क्रियापद निवडली. का निवडली? कारण क्रियापद म्हणजे वाक्याचा आत्मा. तुम्ही तो पिक्चर पाहिला असेल ना, कोणता झपाटलेला, तो तात्या यांचो त्याला म्हणतो ना, काय म्हणतो की माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. बरोबर का? तसंच आहे, लक्षात ठेवा. जर वाक्यामध्ये क्रियापद नसेल तर त्या वाक्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. ठीक आहे. मग अल्फाबेट्स आणि लेटर्स मधला फरक मी तुम्हाला सांगितला. आता माझ्या हातामध्ये समजा मोबाईल आहे. राईट, हा मोबाईल आहे. तर मी काय म्हटलं? मोबाईल, MOBILE. बरोबर, याचं स्पेलिंग काय लिहिलं? MOBILE, मोबाईल. पण मी जर म्हटलं BIMOLE चालेल का? म्हणजे तेच लेटर्स वापरतो, पण त्याची रचना जर वेगळ्या पद्धतीने केली तर त्याला अर्थ प्राप्तच होणार नाही. अर्थ प्राप्त होत नाही, मग तो शब्दच नाही. मग शब्द होण्यासाठी मला सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे? तर त्याची रचना योग्य प्रकारे केली पाहिजे. म्हणजे प्रत्येक लेटर योग्य योग्य ठिकाणी आला पाहिजे. घड्याळ म्हटलं तर घड्याळ म्हटलं तर घच्या नंतर डाळ आला पाहिजे. रॅड घ नाही होऊ शकत. चेअर म्हटलं CHAIR, चेअर. म्हणजे थोडक्यामध्ये काय? इफ आय वॉन्ट टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड, नीट ऐका. इफ आय वॉन्ट टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड, आय नीड टू अरेंज पर्टिक्युलर लेटर्स इन अ पर्टिक्युलर वे. मला पर्टिक्युलर लेटर्स पर्टिक्युलर वेने अरेंज करावे लागतील, आणि अरेंज केल्यानंतर त्याला अर्थ प्राप्त झाला तर मी त्याला शब्द असं म्हणणार. किती लोकांना कळलं शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे समजलं का? शब्द एक अर्थपूर्ण संकल्पना आहे, आणि तो शब्द तयार होण्यासाठी विशिष्ट अक्षरांची रचना तुम्हाला योग्य प्रकारे करावी लागते. आता एक लक्षात ठेवा, आता आपण इंग्लिशचा अभ्यास करतोय, पण जर तुम्ही मराठीचा तुलना त्याच्या जर केली तर मराठीमध्ये काय येतं? इथे लेटर येतात. लेटरलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अक्षर म्हणतो. राईट ना? अक्षर योग्य प्रमाणे मांडली तर त्याला काय तो शब्द तयार होतो. अक्षराच्या अगोदर काय तो वर्ण येतो. आता वर्ण वर्ग त्याच्यात तुम्ही जाऊ नका, ते नंतर आपण पाहू. थोडक्यात सांगायचा उद्देश काय? तुम्हाला एक समजलं असेल की वाक्यामध्ये असा एखादा घटक असतो की ज्याच्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, त्याला आपण म्हणायचं क्रियापद. ठीक आहे. आता मी एक वाक्य लिहितोय, त्यातलं तुम्ही मला क्रियापद ओळखून दाखवता. मी समजा म्हणलं आय टीच इंग्लिश लँग्वेज. काय येत सांगा मला? आय टीच इंग्लिश लँग्वेज या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? आय तर असू शकत नाही. व्हेरी गुड प्राजक्ता, टीच आहे. बरोबर. इंग्लिश काय झालं? आता याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज ना, लँग्वेज हा नाऊन आहे बरं का. आणि इंग्लिश या ठिकाणी काय करतोय? विशेषणाचं काम करतोय. कोणती भाषा? इंग्लिश भाषा. तर नंतर मी सांगेन तुम्हाला ते. ठीक आहे. आता याच्यामध्ये टीच हा शब्द जर काढला, काढून टाका टीच शब्द. आय इंग्लिश लँग्वेज काय म्हणायचंय काय बाबा? आय इंग्लिश लँग्वेज म्हणजे काय? समजतंय का? काय काही समजत नाही. त्याच्यावर कायम लक्षात ठेवा, वाक्यामध्ये अर्थपूर्ण शब्द तोच असतो जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण जर करत असेल तरच त्याला तुम्ही क्रियापद म्हणायचं, नाही तर क्रियापद म्हणायचं नाही. आता जर मी तुम्हाला म्हटलं की क्रियापद म्हणजे, मी तुम्हाला सांगितलं काय होतं क्रियापद म्हणजे? क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. पण आपण लहानपणीपासून काय ऐकले माहितीये का? वाक्यामध्ये क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. किती लोकांनी ऐकली ही कन्सेप्ट? द वर्ड दॅट आय एम युझिंग टू इंडिकेट अन ऍक्शन इन अ सेंटेन्स, इट शुड बी कॉल्ड एज अ वर्ब. वाक्यामध्ये क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. असं किती लोकांनी ऐकलंय आजपर्यंत? खूप लोकांनी ऐकलंय. म्हणजे क्रिया म्हणजे काय? तर क्रिया दर्शवणारा शब्द. पण मला सांगा, आता हे पहिलं वाक्य जे मी लिहिलंय की आय एम अ टीचर, या वाक्यामध्ये क्रिया कुठे आहे का क्रिया? समजा मी समजा असं म्हणलं शी इज अ डॉक्टर. शी इज अ डॉक्टर. आता या वाक्यामध्ये तुम्हाला कुठं दिसते का क्रिया? आता डॉक्टर काय असं नाचत नाचत येतो का? डॉक्टर डॉक्टर आहे, शी इज अ डॉक्टर.
येते लक्षात. शी इज अ डॉक्टर, मग इज काय झालं, क्रियापद झालं. शी काय झालं, कर्ता झालं. डॉक्टर काय झालं, कॉम्प्लिमेंट झालं. नाऊन आहे, इट इज प्लेइंग अ रोल ऑफ कॉम्प्लिमेंट इन अ सेंटेन्स. पण शी इज अ डॉक्टर या वाक्यामध्ये इज हा शब्द काय करतोय, इज हा शब्द त्या वाक्यामध्ये अवस्था दर्शवतोय, क्रिया नाही. पण समजा मी म्हटलं, दुसरं वाक्य मी म्हटलं बघा, शी इज ट्रीटिंग अ पेशंट, शी इज ट्रीटिंग अ पेशंट. या वाक्यामध्ये ती पेशंटवर उपचार करत आहे असं मी म्हटलं. शी इज ट्रीटिंग अ पेशंट. मग या वाक्यामध्ये ट्रीट काय झालं, मेन वर्ब झालं. मग आता परत गोंधळ चालू झाला. क्रियापदापर्यंत ठीक होतं, आता झालं मेन वर्ब म्हणजेच काय आणि हेल्पिंग वर्ब म्हणजेच काय. आपण समजून घेऊ व्हॉट डज इट मीन बाय मेन वर्ब अँड व्हॉट डज इट मीन बाय हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. मग थोडक्यामध्ये मी काय म्हटलं, वाक्यामध्ये क्रिया दर्शवणारा शब्द, बरोबर, वाक्यामध्ये अवस्था दर्शवणारा शब्द, अजून पण काही क्रियापदाचे अर्थ आहेत. म्हणजे आता मला वाटतं मागच्या वर्षी एक प्रश्न विचारला होता एमपीएससीनं, त्यांनी डायरेक्ट लिहिलं होतं, व्हॉट डज इट मीन बाय वर्ब, क्रियापद म्हणजे काय. क्रियापद म्हणजे काय, 3 वाक्य दिली होती. पहिलं वाक्य होतं, द वर्ड दॅट इज यूज टू इंडिकेट अन ऍक्शन इट शुड बी कॉल्ड एज अ वर्ब. दुसरं होतं, द वर्ड दॅट इज यूज टू शो स्टेट ऑफ बिंग, अवस्था दर्शवणार. तिसरं होतं मालकी दर्शवणार, दॅट इज यूज टू शो पोझेशन इन अ सेंटेन्स. आणि खाली डायरेक्ट ऑप्शन टाकला होता, ऑल अबोव, सगळे बरोबर. आता ज्या लोकांचं अर्धवट ज्ञान होतं त्यांनी काय केलं, त्यांनी डायरेक्ट लिहून टाकलं की ज्या वाक्यामध्ये एखादा शब्द क्रिया दर्शवतो त्याला त्यांनी काय म्हटलं, क्रियापद म्हटलं. अरे पण अवस्था पण दर्शवू शकतो, मालकी सुद्धा दर्शवू शकतो. त्याच्यामुळे डोंट रिस्ट्रिक्ट युअर सेल्फ टू द लिमिटेड नॉलेज. कारण या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे तुमच्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर आधारित आहे. तुम्हाला जर ती गोष्ट चांगल्या प्रकारे समजली असेल तरच तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता, नाहीतर तुम्हाला ते उत्तर देता येणार नाही. समजते काय मी काय सांगतोय. म्हणून लक्षात ठेवा, कोणती सुद्धा लिमिटेड गोष्टी याच्यामध्ये चालणार नाही. तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्याचं प्रॉपर असेल तरच त्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. ठीक आहे. आता इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला, काय डाऊट, म्हणजे क्रियापद म्हणजेच काय. आता क्रियापदाची व्याख्या मी तुम्हाला सांगितली, पण खरी क्रियापदाची व्याख्या आता मी तुम्हाला पुढे दाखवतोय. हे बघून घ्या, दिसते का, स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनचा. काय म्हटलंय, वर्ब म्हणजेच काय. पहिलं म्हटलं, इट इंडिकेट्स अन ऍक्शन. काय करते, ऍक्शन दाखवते. इट इंडिकेट्स अन ऍक्शन म्हणजे या ठिकाणी ऍक्शन दाखवतोय ते. ऍक्शन म्हणजेच काय, क्रिया दर्शवणारा शब्द. समजा म्हटलं आय ड्राईव्ह अ कार, मी कार चालवतो. तर ही कार काय, ड्राईव्ह काय झालं, ड्राईव्ह काय झालं, ऍक्शन झालं ना. आय ड्राईव्ह अ कार, आय ड्राईव्ह अ कार ऍक्शन झालं. पण मी समजा म्हटलं आय एम अ ड्रायव्हर, आय एम अ ड्रायव्हर म्हणजे एम काय झालं, अवस्था दर्शवतोय, मी ड्रायव्हर आहे. याला आपण स्टेट म्हणजे अवस्था म्हणतो, राईट. पण मी समजा मी ट्रक ड्रायव्हर आहे आणि माझी स्वतःची ट्रक आहे. बघा मी काय सांगतो, म्हटलं मी ट्रक ड्रायव्हर आहे, तर मी काय म्हटलं, आय हॅव माय ओन ट्रक, माझा स्वतःचा ट्रक आहे. म्हणजे मी काय करतो या ठिकाणी, पजेशन दाखवतोय. पजेशन म्हणजे, म्हणजे लक्षात ठेवा, वर्ब इज अ वर्ड दॅट कॅन बी यूज टू इंडिकेट अन ऍक्शन. तो तुम्हाला ऍक्शन दाखवण्यासाठी वापरला जाऊ शकतो, ऍक्शन दाखवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आता या वाक्यामध्ये सात्विक इज प्लेइंग अ गेम, राईट. आता या वाक्यामध्ये प्लेइंग शब्द काय आहे, क्रिया दर्शवतोय, बरोबर का, बघा चेक करा. सो प्लेइंग वर्ड दॅट आय एम युझिंग टू इंडिकेट अन ऍक्शन, राईट. म्हणजे हा शब्द काय करतोय, क्रिया दर्शवतोय. बघा याच्यामध्ये प्लेइंग काय करतोय, क्रिया दर्शवतोय. हा शब्द काय झाला, ऍक्शन आहे. नीट लक्ष देऊन ऐका, बेसिक चांगलं असेल तर पुढचं. मी हे तुम्हाला बेसिक मध्ये का सांगतोय, बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम पुढे जाऊन होतो की त्यांना गोष्टी कळत नाहीत, कारण त्यांचं बेसिक कच्चं असतं. बेसिक्स तुमचं चांगलं पाहिजे. बेसिक्स चांगलं म्हणजे काय, तर उदाहरणार्थ गणिताचा अभ्यास करताना तुम्हाला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सगळं आलं पाहिजे, राईट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Unless and you until what is by multiplication, division, addition and subtraction, you won't be able to deal with questions which are based on higher level. सेम वे इंग्लिशचं पण तसंच आहे. जर तुम्हाला बेसिक गोष्ट माहिती नसतील, उदाहरणार्थ मी म्हटलं अल्फाबेट्स आणि लेटर मध्ये काय फरक आहे, इफ यू डोंट नो द मिनिंग ऑफ इट, प्रॉब्लेम होणार. येते लक्षात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या गोष्टीत मॅटर खूप करतात. या वाक्यात मी म्हटलं ऍक्शन दाखवतंय, मग या ऍक्शन दाखवणार शब्द कोणता आहे, कोणता आहे, प्लेइंग आहे. प्लेइंग म्हणजे खेळणे. सात्विक खेळ खेळत आहे, हा काय झाला, वाक्य झालं. अर्थपूर्ण वाक्य झालं, हे आपलं अर्थपूर्ण वाक्य झालं. दुसरं वाक्य चेक करा पुराण.
दुसरं वाक्य काय म्हटलंय, सात्विक इज अ प्लेयर. आता या वाक्यात मी इज म्हटले बघा. आता इज समजा काढून टाकलं काय होईल, सात्विक अ प्लेयर, म्हणजे सात्विक खेळाडू आहे, होता, असेल, काय म्हणायचंय, काय कहना क्या चाहते हो, मला काहीच कळणार नाही. सात्विक इज अ प्लेयर हे काय दाखवते वाक्यामध्ये, इट इज यूज टू शो अ स्टेट ऑफ बिंग, म्हणजे अवस्था दाखवते. लक्षात ठेवा, अवस्था दाखवते. म्हणजे क्रियापदाची व्याख्या काय झाली, की क्रिया दर्शवणारा, अवस्था दर्शवणारा. तसंच शेवटचं बघा, म्हटलं सात्विक हॅज अ न्यू बॅट. सात्विक हॅज अ न्यू बॅट. सात्विकच्याकडे नवीन बॅट आहे. मग सात्विकच्याकडे नवीन बॅट आहे, मग क्रिया तर नाहीये, अवस्था पण नाहीये, पण बॅट असण्याची मालकी आहे, पजेशन आहे. याला आपण काय म्हणतोय, सात्विक हॅज अ न्यू बॅट. आय एम युझिंग दिस वर्ड टू शो पजेशन इन अ सेंटेन्स. या वाक्यामध्ये मी मालकी दर्शवण्यासाठी तो शब्द वापरतोय, म्हणून याला म्हटलं की द वर्ड दॅट आय एम युझिंग टू शो आयदर पजेशन ऑर स्टेट ऑर ऍक्शन, याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो वाक्यामध्ये क्रिया दर्शवणारा, अवस्था दर्शवणारा किंवा मालकी दर्शवून वाक्याचा, सगळ्यात महत्व लक्षात ठेवा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. काय म्हटलं मी, द वर्ड. आता हे वाक्य मी मुद्दाम लिहितोय, डेलिबरेटली आय एम रायटिंग दॅट सेंटेन्स. बघा काय लिहितोय, द वर्ड दॅट इज वेट दॅट इज used to complete the meaning of the given sentence, म्हणजे द गिवन सेंटेन्स, एखाद्या वाक्यामध्ये अर्थ पूर्ण करणारा शब्द. म्हणजे सगळ्यात इन्क्लुझिव्ह व्याख्या कोणती माहितीये का, द वर्ड दॅट इज यूज टू कम्प्लीट द मिनिंग ऑफ गिवन सेंटेन्स इट शुड बी कॉल्ड एज अ वर्ब. वाक्याचा अर्थ पूर्ण, पाठच करून ठेवायचं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद, बरोबर. आणि तो शब्द काय असू शकतो, तो शब्द वाक्यामध्ये काय दर्शवू शकतो, तो शब्द वाक्यामध्ये काय दर्शवू शकतो, तो शब्द वाक्यामध्ये क्रिया दर्शवू शकतो, तो वाक्यामध्ये अवस्था दर्शवू शकतो, किंवा मालकी सुद्धा दर्शवू शकतो. या तिन्हींचं काही असू द्या, पण एक कंडिशन आपली कायम डोक्यात ठेवायची, त्या शब्दाने वाक्याचा काय पूर्ण केला पाहिजे, काय पूर्ण केला पाहिजे, अर्थ पूर्ण केला पाहिजे, तर त्याला तुम्ही क्रियापद म्हणायचं, अदरवाईज क्रियापद म्हणायचं नाही. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का, क्लिअर झालं. काय झाली क्रियापदाची व्याख्या, द वर्ड दॅट आय एम युझिंग टू इंडिकेट अन ऍक्शन, अवस्था, क्रिया किंवा मालकी दर्शवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. आता हे बी जी तुम्हाला सांगतोय, मराठीमध्ये हीच व्याख्या आहे. म्हणजे इंग्लिश आणि मराठी ही भाषा, दोन्ही भाषा तुम्ही कॉम्प्लिमेंटरी अभ्यासू शकता. कॉम्प्लिमेंटरी इन द सेन्स व्हॉट, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे तुम्ही या भाषेचा अभ्यास करताना, तुम्ही समजा वर्बचा अभ्यास करता इंग्लिशमध्ये, तोच सिलेबस, तोच घटक आहे, तसा कंटेंट तुम्हाला कुठे मिळेल, क्रियापद या घटकामध्ये मिळेल. काळ करताय, टेन्स करताय, तो सेम तिकडे मिळेल. तरी लक्षात घ्या. एनी डाऊट अबाउट दिस, इज इट क्लिअर, डिड यू ऑल अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ वर्ब, अवस्था, क्रिया आणि मालकी दर्शवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. ही क्रियापदाची व्याख्या तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. इज इट क्लिअर नाव, क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा, तुम्ही डाऊट विचारू शकता. येस, ठीक आहे. आता याच्यामध्ये म्हटलं की सलमान खान कोण झाला, ही, बरोबर. मग सलमान खान साठी कोणतं सर्वनाम वापरणार तुम्ही, हो ही वापरणार, बरोबर. पण जर तुम्हाला कटरीना कैफ साठी वापरायचे, स्टील वी कॅन टॉक समथिंग अबाउट कटरीना कैफ, मग कटरीना कैफ साठी कोणतं सर्वनाम येणार, इट विल बी शी. मग हे काय झालं, अगेन अब्सेंट फिमेल झालं, पण थर्ड पर्सनच झालं, पण अगेन दॅट इज थर्ड पर्सन. जर मी इट वापरतोय, जर मी इट वापरतोय, तर इट काय झालं, मी एखादी थर्ड पर्सन बद्दल वापरतोय, पण ते काय झालं, ते झालं एखाद्या वस्तूबद्दल. समजा मला या ठिकाणी एखाद्या गोष्टीबद्दल बोलायचंय, मी म्हटलं की वी आर स्टुडंट्स अँड सलमान खान वॉज माय स्टुडंट, मी असं म्हटलं एक्झाम्पल. तर सलमान खान साठी मी हे म्हणू शकतो ना, बिकॉज सलमान खान इज नॉट प्रेझेंट हिअर, की ही वॉज माय स्टुडंट, राईट. अँड शी, कटरीना कैफ, शी वॉज माय फेवरेट ऍक्ट्रेस, शी म्हटलं मी, तर याला थर्ड पर्सन म्हणतो आपण, बरोबर. म्हणजे आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय तो मेल असेल तर ही वापरायचं, जर ती फिमेल असेल तर शी वापरायचं. परंतु जर एखादी वस्तू असेल, इफ दॅट इज अ पर्टिक्युलर थिंग, एखादी वस्तू असेल तर आपण काय वापरायचं, तर आपण वापरायचं इट. समजा आता या क्लासरूम मध्ये आपण बसलोय आणि क्लासरूम मध्ये BMW कार येऊ शकते का, नाही.
पण मी म्हटलं आय हॅव अ बीएमडब्ल्यू कार अँड इट इज पार्क बिलो दॅट पार्किंग, बिलो दॅट बिल्डिंग, त्या बिल्डिंग मध्ये पार्क केलेली आहे. मग मी कार बद्दल सुद्धा बोलू शकतो आणि याला मी काय म्हणणार, इट. याला थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन म्हणायचं. काय म्हटलं मी, लक्षात ठेवा, ही, शी, इट हे फसवतात. तो पण फसवतो, ती पण फसवते आणि ते पण फसवतात. गमतीने म्हणतो, पण लक्षात ठेवा, याचा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं नाही तर तुमचे हातचे मार जाणार, कारण हेच तुमच्या वाक्यरचनेमध्ये मोठा गोळ घालत असतात. थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन कळले पाहिजेत. सिंग्युलर प्रोनाउन म्हणतोय मी तुम्हाला. आता त्याच्यानंतर समजा आता आपल्या क्लासरूम मध्ये आपण बसलोय आणि वी आर टॉकिंग अबाउट समवन, जे जास्त लोक आहेत. समजा म्हणजे राजकारणी लोक खूप चांगले असतात. मी असं म्हटलं की पॉलिटिशियन्स आर व्हेरी गुड पीपल, बरं का, नीट ऐका. पॉलिटिशियन्स आर व्हेरी गुड पीपल. आता त्यांच्याबद्दल आपण बोलतोय ते आहेत काही ऐकायला नाही येत, पण म्हणलं दे आर व्हेरी गुड पीपल. दे वर्क फॉर आर नेशन, ते आपल्या नेशनसाठी काम करतात. म्हणजे ते अबसेंट लोकांच्या बद्दल बोलतोय जे एकापेक्षा जास्त आहे, ज्याला आपण काय म्हणायचं, थर्ड पर्सन प्लुरल सर्वनाम. त्याला कॉल थर्ड पर्सन प्लुरल. येते का लक्षात? आता याचा फायदा तुम्हाला कसा होतो ते मी सांगेन. जर हे तुम्हाला कळलं, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन काय आहे ते कळलं, तर बाकीचं सगळं पुढचं कळणार. नीट समजून घ्या. किती लोकांना वाटते की मी परत एकदा सांगू, आय म्हणजे काय झालं, फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन. नीट परत सांगतो, स्क्रीन ऑफ करतो मी, नीट ऐका. आय फर्स्ट पर्सन सिंग्युलर, वी फर्स्ट पर्सन प्लुरल. कोणासाठी वापरायचं, बोलणाऱ्यासाठी वापरायचं. यू सेकंड पर्सन सिंग्युलर, यू सेकंड पर्सन प्लुरल, काही असू शकतं. ही थर्ड पर्सन सिंग्युलर, पुरुषासाठी. शी थर्ड पर्सन सिंग्युलर, महिलेसाठी. इट थर्ड पर्सन, जो उपस्थित नाही अशा वस्तूसाठी. ते थर्ड पर्सन प्लुरल, कोणासाठी, अनेक लोकांसाठी वापरायचं. मग त्या ठिकाणी दे वापरणार. एनी डाऊट अबाउट दिस सो फार? काही डाऊट नसेल, आता आपण पुढे जाऊ पोरांनो. इज इट क्लिअर नाव? ठीक आहे, हे समजलं. याच्यावर काही डाऊट असेल कोणाला विचारू शकता तुम्ही. डाऊट आहे कोणाला काही? नाही डाऊट, द्यायचं पुढं. आता नीट बघा, नीट लक्ष द्या. तुम्हाला 4 कॉलम समोर दिसत आहेत. यू हॅव गॉट 4 कॉलम्स इन फ्रंट ऑफ यू, राईट. एक एक कॉलम फक्त बघा. याच्यामध्ये स्पॉटलाइटने तुम्हाला मी हे दाखवतो यारोने. आय, वी, यू, राईट, यू, ही, शी, इट आणि दे. हे सगळे काय तर पर्सनल प्रोनाउन्स आहेत. आपण पाहिलं, आयच्या नंतर काय येतो, एम येतो. वीच्या नंतर काय येतं, आर येतं. यूच्या नंतर आर येतं. हिच्या नंतर इज येतं. शीच्या नंतर इज येतं. इटच्या नंतर इज येतं. देच्या नंतर आर येतं. हे आपण कधी शिकलोय, 5वी मध्ये. मग जर तुम्ही मला म्हटला सर आयच्या नंतर एमच का वापरायचा, तर एम वापरायचा कारण तो वापरला जातो. आता नीट ऐका, भाषेच्या स्वरूपाबद्दल मी काय बोलतो नीट समजून घ्या. मी ज्या म्हणतो भाषेच्या स्वरूपाबद्दल बोलायचं, याचा अर्थ काय. समजा मी तुम्हाला असं म्हटलं, या हातामध्ये माझा एक मोबाईल, हा मोबाईल आहे तुमच्या समोर, राईट. मी म्हटलं या ऑब्जेक्टला मोबाईल का म्हणायचं, कोण सांगेल मला? आता मोबाईलचा अर्थ होतो, मोबाईल म्हणजे आपण मोबाईल व्हॅन म्हणतो, राईट. पण ही बॉटल आहे, या बॉटलला बॉटल का म्हणायचं, वाय दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट शुड बी कॉल्ड ॲज अ बॉटल. मी म्हटलं आजपासून, चला आजपासून मी याला पाणी, या बॉटलला मी मोबाईल म्हणणार, चालेल का? चालेल का? तर याला मोबाईल, याला बॉटल का म्हणायचं, याचं साधं कारण आहे, सगळे म्हणतात म्हणून म्हणायचं. बाकी वेगळं कोणतंही कारण नाहीये, बघा लक्षात ठेवा. वी डोंट हॅव एनी ऑप्शन. मी गमतीने एक उदाहरण कायम क्लासमध्ये देतो, की आपण भाषा बदलू शकत नाही. आयच्या नंतर एम का वापरायचं, सगळे वापरतात म्हणून वापरायचं. पण वीच्या नंतर आर का वापरायचं, कारण यू हे प्लुरल आहे म्हणून. येते लक्षात. समजा एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आपल्या आठवड्यामध्ये वार किती? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 7 वार आहेत ना, बरोबर का नाही? मग खरं आपण त्याला काय म्हणलं पाहिजे, सातवडा म्हटलं पाहिजे का आठवडा म्हटलं पाहिजे? काय म्हणता तुम्ही? लॉजिकल काय आहे? सातवडा आहे ना, इट शुड बी कॉल्ड ॲज सातवडा. सातवडा म्हटलं पाहिजे, 7 दिवसांचा समूह. हिंदीमध्ये जर त्याला सप्ताह म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला जर अ वीक म्हणतात, मग इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये त्याला सातवडा का नाही म्हणलं पाहिजे, तो सातवडा झाला पाहिजे. लॉजिकल आहे ना. पण म्हणू शकता का तुम्ही? जर तुम्ही म्हणायला लागले तर लोक तुम्हाला वेड म्हणतील. लोक म्हणतील काय कसला अभ्यास करतो तू, सातवडा त्याला आठवडाच म्हणायचं का म्हणायचं. मग तुम्ही आता नाही नाही सर 8वा दिवस परत येतो, अरे लॉजिकल आहे का? मग हिंदीमध्ये त्याला सप्ताहच म्हणतात.
मग त्याला आठवडाच म्हटलं पाहिजे आपण. का? याचं कारण साधं आहे, सगळे त्याला आठवडा म्हणतात म्हणून आठवडा म्हणायचं. इंग्लिशमध्ये बरेच शब्द असे, उदाहरण सायकोलॉजी. सायकोलॉजी स्पेलिंग काय आहे? PSYCOLOGY. मग तुम्ही काय त्याला फिजिकॉलॉजी म्हणता का? सायकोलॉजीच म्हणतो ना आपण. मग मत बदलू शकतो का आपण? त्याला नाही बदलू शकत. एक शब्द लिहितो मी, याचं स्पेलिंग चुकी बरोबर मला सांगा तुम्ही. हा, दिसते स्क्रीन तुम्हाला. आता याच्यामध्ये नॉलेजचं स्पेलिंग जर मी तुम्हाला विचारलं, व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ नॉलेज? आता तुमच्या समोर मी ते स्पेलिंग लिहितोय. नॉलेजचं स्पेलिंग तुम्ही सांगा मला, ते चुकी बरोबर. लिहितो मी या ठिकाणी. नॉलेज चेक करा, स्पेलिंग चुकी बरोबर. बरोबर आहे ना? नॉलेज, KNOWLEDG, नॉलेज. इट्स नॉलेज म्हणजे ज्ञान. पण याचा तुम्ही उच्चार असं करणार का नॉलेज आहे? मग के कशाला ठेवलाय तिथं? असं म्हणू शकतो का आपण? आपण म्हणू शकतो अरे के सायलेंट आहे. अरे पण का सायलेंट आहे? आपल्याला अधिकार नाही येतो. आपली भाषा नाहीच आहे ती मुळात. इंग्लिश इज नॉट आवर लँग्वेज. आपण नाही बदलू शकत त्या गोष्टी. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत. आणि त्या गोष्टी जर ऍक्सेप्ट करत आहोत आपण, तर आपल्या गोष्टी कळल्या पाहिजेत की इंग्लिश इज नॉट आवर लँग्वेज. इंग्लिश इज अ फॉरेन लँग्वेज. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे की त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. जे की सर वी फील inferiority complex because we are not good at English speaking. So, my dear friends, don't feel it. Because if you are a Marathi speaker and if you are not being able to speak Marathi, then it should be a problem. If you are living in India and you are not being able to speak Hindi, then that is a problem. But if you are afraid of or shy of using English language or not being able to speak it, you should not. US मध्ये गेला, इंग्लंडमध्ये गेला, त्याला मराठी बोलता येणार आहे का? नाही येणार. मग त्याच्यावर कॉम्प्लेक्स नाही बाळगायचं, पण शिकत राहायचं. लोक बोलताना घाबरतात की नको बोलायला, लोक हसतील. अरे का हसतील? आपली भाषा नाही येते. इंग्लिश इज नॉट आवर लँग्वेज. आपण बोललं पाहिजे. आलं लक्षात? येते लक्षात? त्यासाठी कॉम्प्लेक्स नाही बाळगायचा. आता एवढं सगळं रामायण तुम्हाला मी का सांगतोय? कारण आईच्या नंतर एम का वापरायचं? कारण ते वापरतात म्हणून वापरायचं. आपल्याला तो पर्याय नाही. आय एम अ डॉक्टर का असं होईल का? आई इज अ डॉक्टर असं होईल का? नाही होणार. मग तसं होत असेल तर ते चुकून जाईल. सो आय एम अ डॉक्टर असंच येणार. पण मी समजा म्हणलं माझी आई डॉक्टर आहे, आई मराठी वर्ड, माय आई इज अ डॉक्टर, मग आईसाठी शी येणार. तो आई इज अ डॉक्टर चालेल, पण आई नाही चालणार. गमतीचा भाग सोडा. कळलं तुम्हाला? आता याला मी काय म्हणतोय नीट लक्ष द्या. हे कसे फॉर्म आहेत? प्रेझेंट फॉर्म आहेत. कोणते? आय एम, वी आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज अँड दे आर. कळलं? इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? मी म्हणलं आता एक एक वाक्य पुढे घेऊ. आय एम अ डॉक्टर, वी आर डॉक्टर्स, यू आर अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर, शी इज अ डॉक्टर, इट इज अ रोबोट, दे आर डॉक्टर्स. झाले सगळे अर्थपूर्ण शब्द. आता माझा साधा प्रश्न सगळ्यांना, या सगळ्या वाक्यांमध्ये मी एम हे मेन वर्ब म्हणून वापर का हेल्पिंग सांगा तुम्ही. इज इट अ मेन ऑर हेल्पिंग वर्ब? व्हॉट यू थिंक अबाउट दिस? येस, मेन आहे का हेल्पिंग आहे? इट्स अ मेन वर्ब. मी तुम्हाला आपलं ठरलंय ना. एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड, याच्यानंतर जर एनजी फॉर्म आला, ईडी फॉर्म आला, तर त्याला आपण म्हणायचं हेल्पिंग वर्ब. पण हे फक्त एवढंच आलं तर ते मेन वर्ब राहणार. आता हे झाली टू बीची वर्तमान काळी. आता पुढे भूतकाळी रूप बघतोय आपण. आता समजा मी आत्ता डॉक्टर आहे, पण मी अजून काही वर्षांनी मला असं वाटलं डॉक्टर नाही, आपण सायंटिस्ट व्हावं. पण मी कुणाला तरी म्हटलं, अरे तुला आठवतंय का मी एकेकाळी कोण होतो? आय वॉज अ डॉक्टर, we were doctors, you were a doctor, he was a doctor, she was a doctor, it was a doctor, it was a robot and they were doctors. येते लक्षात? आता नीट ऐका. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं, काय म्हणणं असतं, इकडे लक्ष द्या. शाल आणि विल, शाल आणि विल, हे शाल आणि विल ला आपण असं वापरू शकतो का? आता एक वाक्य होतं या ठिकाणी, आय एम अ डॉक्टर. हे वाक्य बरोबर आहे? पुराण चेक करा, बरोबर आहे का? बरोबर आहे. पण मी असं म्हणू शकतो का रे? कसं वाटतंय बघा बरं. आय विल अ डॉक्टर कधी होतं का?
म्हणजे विल, ऐका नीट, ऐका नीट, ऐका नीट, विल आणि शाल कधी सुद्धा एकटे येत नाहीत. शाल आणि विल कधी एकटे येत नाहीत, त्यांच्या बरोबर क्रियापदाचं मुख्य रूप येतच येतं. म्हणजे आय शाल बी अ डॉक्टर, आय शाल विजिट अ डॉक्टर, आय शाल मीट अ डॉक्टर, आय शाल बिकम अ डॉक्टर, काहीही म्हणू शकता तुम्ही. तुम्ही अगदी काहीही म्हणू शकता, परंतु शाल आणि विलला कधी एकटं वापरायचं नाही. ठीक आहे, आय शाल बी, बघा आता चेक कराय. आता शाल आणि विल म्हणजे नक्की काय फरक आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेतला का? येस, हॅव टेकन द स्क्रीनशॉट ऑफ दिस? एनी डाऊट अबाउट दिस? क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. डन, डन. याच्याबद्दल काय डाऊट आहे का कोणाला? असेल तर हो म्हणा, नसेल तर चॅटबॉक्स मध्ये नाही म्हणा, डन म्हणा, क्लिअर म्हणा. आणि बोलत जा रे, काय नाही. मी तुम्हाला असं काय विचारणार नाही क्वेश्चन वगैरे, फक्त क्लिअर असेल तर म्हणा, किंवा डाऊट असेल तर म्हणा की सर आय हॅव अ डाऊट, विल यू प्लीज रिपीट? आय विल रिपीट. आणि याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळेलच उद्या. नाही कळलं तर रेकॉर्डिंग बघून घ्यायचं. ठीक आहे, जायचं पुढं. ठीक आहे वैष्णवी मॅम, थँक्यू. आता आपण पुढे जाऊ. बघा मी काय काय आतापर्यंत सांगितलं, नीट ऐका. कधी सुद्धा माणसाच्या मेंदूचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं? तर माणूस गोष्टी विसरतो, बरोबर का नाही? म्हणून त्या विसरू नयेत म्हणून काय करायचं, तर रिव्हिजन करायचं असतं. मग तो अभ्यास असू द्या किंवा काही असू द्या, तर तुम्ही रिव्हिजन केलं तर त्या गोष्टी बऱ्याच दिवस लक्षात राहतात. तर आतापर्यंत आपण काय काय घेतलं मी थोडक्यात सांगतो. क्रियापद म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. शब्द कसा तयार होतो हे सांगितलं. शब्द हा कशापासून तयार होतो? अक्षरांपासून तयार होतो. इंग्लिशमध्ये त्याला लेटर्स असं म्हणतो. आणि हे लेटर्स जेव्हा एका पर्टिक्युलर वेने अरेंज केले जातात, तेव्हा त्याला अर्थ प्राप्त झाला की त्याला शब्द तयार होतो. आणि या प्रत्येक शब्दाला एक जात असते पूर्ण. या शब्दांच्या टोटल 8 जाती आहेत. आणि या 8 जातीपासून आपण काय करतो? वाक्य तयार करत असतो. सर इंग्लिश बॅच थोडी माहिती सांगा, फीज किती? हा वैष्णव मी सांगतो तुम्हाला. येस, येस, आय थिंक यू जॉईन लेट. हा, थोडं मी इंग्लिश बॅच बद्दल सांगतो. सी, आता हा कंबाईनचा पूर्ण कोर्स आहे, राईट? बट दोज हू जस्ट वॉन्ट टू जॉईन इंग्लिश अँड मराठी लँग्वेज, दे कॅन गो फॉर दॅट. फक्त इंग्लिश आणि मराठीत पण आहे, कारण हे तुम्हाला समाज कल्याण असेल, नगरपालिका असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन आहे. तर ते दोन्ही आपण कव्हर करणार आहे. याचा कालावधी असेल, इंग्लिशचा असेल 50 दिवस आणि मराठीचा असेल 50 दिवस. म्हणजे 100 दिवस म्हणजे नाही म्हणलं तरी तुमचं 2.5 महिने तर हेच चालेल. पण 2.5 महिन्यामध्ये तुमची 50% पेपरची 50% तयारी पूर्ण होऊन जाईल. याच्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामर घेतोय, इंग्लिश होकॅब घेतोय. इंग्लिश ग्रामर अगदी बेसिक पासून, इंग्लिश होकॅब्युलरी अगदी बेसिक पासून, ठीक आहे. त्याच्यानंतर रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. पण आता जर तुम्ही पाहिलं तर IBPS TCS पॅटर्न नुसार काही प्रश्न येतात. आणि मार्केटमध्ये जे स्कोर, जे काही कोर्सेस वगैरे आहेत ते काय करतात, फक्त MPSC ओरिएंटेड त्यांचे बॅचेस असतात. तर त्या IBPS TCS पॅटर्न मध्ये स्पॉटिंग एरर आहे तुम्हाला. स्पॉटिंग एरर म्हणजेच काय? एक सेंटेन्स दिलं जाईल, त्याचे 4 भागामध्ये विभाजन केलं जाईल, तुम्हाला विचारतील चुकीचा भाग ओळखा. तर ते स्पॉटिंग एरर आपण टॉपिक नुसार घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट क्लोज टेस्ट. क्लोज टेस्ट म्हणजे एक पॅराग्राफ दिला जातो, त्या पॅराग्राफ मध्ये रिकाम्या जागा असतात, त्या तुम्हाला भरायच्या असतात. त्याच्यानंतर पॅरा जंबल नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर फिलर्स नावाचा एक प्रकार आहे. सेंटेन्स कम्प्लिशन नावाचा एक प्रकार आहे. या सगळ्या गोष्टी करायला वेळ लागणार आहे, म्हणून इंग्लिशच्या बॅचला वेळ लागणार. आता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतोय, इट्स लाईव्ह. आणि सेम तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला तुमच्या लिंकवर पाठवला जाईल. जर तुमचा तो टॉपिक मिस झाला तर. त्याच्यामुळं या बॅचला वेळ पण लागणार आहे. आणि फक्त काय डाऊट आहे कोणाला? एनी डाऊट अबाउट दिस सो फार? पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट हे फॉर्म आपण पाहिले. आता मी जातोय पुढे. आता आपण पुढे जातोय. ठीक आहे, याच्यामध्ये बघा मी तुम्हाला म्हटलं होतं, नीट ऐका. एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड या सगळ्यांचा वापर तुम्ही मेन वर्ब म्हणून पण करता आणि हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा करता. हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा करता. पण जर मेन वर्ब म्हणून तुम्ही जर वापर करताय, तर याचा अर्थ त्याच्यानंतर ING फॉर्म किंवा ED फॉर्म नाही यायला पाहिजे. मी तुम्हाला आधी सांगितलं.
आता या तिन्ही वाक्यांमध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन करायचंय. या 3 वाक्यांमध्ये मी जो वापर केलाय ऍमिजारचा तो मेन वर्ब म्हणून केलाय किंवा नाही तुम्ही चेक करून सांगा. चेक करा, सांगा मला. इथं काय केलंय आपण? एम वापरलंय. वेट, मला पेन चेंज करू द्या. या ठिकाणी आपण काय केलं? एम वापरला, राईट. इथं आपण काय वापरला? परत एकदा एम वापरला. इथं काय वापरलं? परत एकदा एम वापरलाय. इथं इज वापरलाय. या ठिकाणी परत एकदा इज वापरलाय. या ठिकाणी परत एकदा इज वापरलाय. इथं आर वापरलाय. या ठिकाणी परत आर वापरलाय. इथंही आर वापरलाय. टोटल यू हॅव गॉट 9 सेंटेन्सेस ऑन युअर स्क्रीन. टोटल 9 वाक्य तुमच्या समोर आहेत. आणि या 9 वाक्यांपैकी तुम्हाला असं कोणतं वाक्य दिसतं का की ज्या वाक्यामध्ये मी मुख्य क्रियापदाचा वापर केलेला नाही? सांगा मला. चेक करा, नीट बघा. तुम्हाला एक वाक्य होकारार्थी दिसेल, एक प्रश्नार्थी दिसेल आणि एक नकारार्थी दिसेल. चेक करा, बरोबर आहे का? चेक करा सगळे. काय म्हटलंय बघा, नीट लक्ष ठेवा. आय एम अ डेंटिस्ट. समजून घ्या पोरांनो, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नाही कळलं विचारा मला. पहिलं वाक्य मी म्हटलंय, आय एम अ डेंटिस्ट. मी डेंटिस्ट आहे. सर मी राज्य स्वयंपाक करत आहे. या बॅच मध्ये निबंध पण? येस मॅम. वैष्णव मॅम, निबंध सुद्धा घेतला जाईल तुमचा. म्हणजे पण तो आय थिंक, आर यू गोइंग टू अपिअर फॉर दिस मेन एक्झाम? तुम्ही या मेन्सला अपिअर होताय का पुढच्या एसे रायटिंग साठी? तर तुमचं एसे रायटिंग सुद्धा याच्यामध्ये कव्हर होईल. डोंट वरी अबाउट इट. इव्हन तुमचं इंग्लिश एसे रायटिंग असेल, समर रायटिंग असेल. इव्हन मला तुम्ही व्हॉट्सअपवर हाय करा, मी तुम्हाला काही स्टँडर्ड एसे पाठवून देतो. आता जे आपले काही विद्यार्थी आहेत जे आता राज्यसेवा मेन्सला आहेत, तर त्यांचे रोज एसे माझ्याकडे येतात चेकिंगसाठी. मी तुम्हाला ते फॉर्मॅट पाठवून देतो, तुम्ही पाहून घ्या एकदा. आणि त्याबद्दल लिहायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला रिमार्क पण देत जाईल की तुमच्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट आहेत, काय चुका वगैरे, ते मी तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे? एसे रायटिंग सुद्धा होईल. एसे रायटिंगचे 2-3 सेशन्स होतील की हाऊ टू राईट अन इफेक्टिव्ह एसे. what should be introduction, what should be the middle part or the body, how we can conclude the essay. That is something that we will discuss. And essay writing is all about practice. सप्टेंबर मध्ये देणार आहे ना मॅम, डोंट वरी. सगळं होऊन जाते तुमचं. सप्टेंबर पर्यंत तुमचं प्रीचं सगळं होऊन जाईल, मेन्सचं सगळं होईल. डोंट वरी अबाउट इट. पण फक्त जीव लावून करा. म्हणजे माझं कायम म्हणणं असतं पोरांना की आपण, काही लोकांना सवय असते की बघू पुढच्या वर्षी, बघू पुढच्या वर्षी. असं नाही, आत्ताच करायचं आणि आत्ताच होऊन जायचं. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट शुड बी द लास्ट अटेम्प्ट. अशा प्रकारे तुम्ही तयारी करा. मग ती कोणती असू द्या. आता प्रोजेक्ट समजा आरटीओची तयारी करते, तिथं पण तसंच पाहिजे की पहिल्या अटेम्प्टला निघून जायचं. एमपीएससी हा माझं स्वतःच वैयक्तिक मध्ये, एक वर्षामध्ये एक वर्षामध्ये तुमचा सगळा अभ्यास होतो पूर्ण, सगळा. काही राहत नाही. तर समजा एखाद्या बॅचची, समजा जर कोर्सचा कालावधी समजा 1 वर्ष डिझाईन केला, मग तो राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या, 8 महिने. 8 महिन्यामध्ये ते शिक्षक तो प्रत्येक टॉपिक कव्हर करून देतात. याचा अर्थ काय होतो? अभ्यास करत करत 1 वर्षामध्ये तुमचा पूर्ण अभ्यास पण कव्हर होतो. प्रॉब्लेम इथे आहे आपला की 4-4, 5-5 वर्ष का लागतात? की योग्य स्ट्रॅटेजी नसते. योग्य प्रकारे मेहनत घेतली जात नाही. चुकीच्या मार्गाने चुकीची पुस्तकं वाचली जातात. त्याच्यामुळे वेळ लागतो. त्यामुळे एक स्ट्रॅटेजी ठरवायची, एवढा प्लॅन ठरवायचा, एवढाच वेळ द्यायचा आहे मला. 5-5 वर्ष एमपीएससी करायची नसते. 5-5 वर्ष कोणती गोष्ट अपडेट होत नसते. इतिहास एकदा वाचून झाला, 1 वर्षात इतिहास सगळा पाठ होऊन जातो. भूगोल होतो, राज्यघटना होते, सगळे टॉपिक्स होतात. त्याच्यासाठी तुम्हाला जास्त वेळ करायची फक्त एक आहे की मेहनत अशी पाहिजे की पर्टिक्युलर वेळी. आता उदाहरणार्थ तुम्ही इंग्लिशचा क्लास जॉईन केला, इंग्लिश तर चाललंय आपलं, आणि तुम्ही घरी जाऊन करता इतिहास. म्हणजे इतिहासाच्या जागी इतिहास राहिलं. जस इतिहास होणार तर तुम्ही इंग्लिश करताय. पण कोणताही क्लास आहे ना, फेल होतो विद्यार्थ्यांच्यासाठी जर त्या क्लासमध्ये शिकवलेलं त्या दिवशी रिवाइज केलं नाही तर. आता मी जे तुम्हाला शिकवतोय या ठिकाणी सांगतोय ते पहिलं पहिलं हे करून घ्यायचं. त्याच्यानंतर मग बाकीचा वेळ मिळाला तर बाकीचं करा. पण हेच नाही करायचं आणि बाकीचं करत बसायचं, मग हे पण नाही ते पण नाही, असं होतं.
सर मी जीएसचे क्लास ज्ञानदीप मध्ये लावले आहेत ओपनला. नो इश्यूज मॅम, वैष्णवी मॅम तुम्ही तिकडे करा, फक्त इंग्लिशचं जर तुम्ही इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन जॉईन हिअर ॲज. कारण ऑप्शनलचं तुम्ही तयारी करताय तर यू हॅव गॉट 1 year इन युअर हँड. ओके, सो यू कॅन कम हिअर फॉर लँग्वेज ॲज वेल. जर लँग्वेजसाठी तुम्ही इंटरेस्ट आहात तर लँग्वेजसाठी तुम्ही ते येऊ शकता. ठीक आहे. आणि वैष्णवी मॅम राज्यसेवा साठी इंग्लिश हा सब्जेक्ट इट हॅज बिकम क्वालिफाईंग नाव. So paper will be for 300 and you need to get only 75 marks out of it. So only 25% marks are needed for that purpose. But तो क्वालिफाईंग याचा अर्थ जर तुम्ही तो नापास झाला तर तुमचे बाकीचे पेपर चेक नाही होणार. तो चांगला करा. आणि त्याचबरोबर इंग्लिश हा विषय तुम्हाला बाकीच्या ठिकाणी गरजेचा आहे. फक्त राज्यसेवाच नाही, कंबाईन आलं तर कंबाईनला तो विषय पूर्ण वेगळा होऊन जातो, म्हणून त्याचा इम्पॉर्टन्स जास्त आहे. ठीक आहे. याच्याबद्दल काही डाऊट आहे का कोणाला पोरांनो? काय केलंय मी प्रत्येक ठिकाणी काय केलंय थोडक्यात सांगतो, नीट ऐकून घ्या. या ठिकाणी माझा एम होता, वेट, या ठिकाणचा एम मी काय केला इथं घेतला. या ठिकाणी मी नॉट लावला. या ठिकाणी इज होता, मी सुरुवातीला घेतला, इथं नॉट लावला. इथं आर होता, इथं मी सुरुवातीला घेतला, इथं नॉट लावला. म्हणजे इफ आय एम गोइंग टू यूज दिस एम इज आर वॉज वर ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स, म्हणजे एम इज आर आणि वॉज वेअरचा वाक्याचा वापर जर मी वाक्याच्या सुरुवातीला करतोय तर वाक्य प्रश्नार्थी होऊन जातं. समजा आपण म्हणतो ना एखाद्या वेळासारखं, आर यू आउट ऑफ युअर माइंड, वेळा झालायस का? एम आय युअर पार्टनर, मी तुझा पार्टनर आहे का? इज शी युअर गर्लफ्रेंड, ती तुझी गर्लफ्रेंड आहे का? असे प्रश्न विचारता आपण याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. या शब्दांचा वापर वाक्याच्या सुरुवातीला झाला तर ते शब्द काय होतात, तो प्रश्न होतो. आणि त्याच्यानंतर नॉट लागलं की निगेटिव्ह होतो. पण माझा प्रश्न वेगळा होता, तुम्ही नीट लक्ष नाही दिलं. या सहाही वाक्यामध्ये एम इज आर याचा वापर मी वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून केला आहे का? काय वाटतं तुम्हाला? हे सॉर्ट आहे ना मेन वर्ब, चेक करा ना. मी असं म्हणले का आय एम वर्किंग ऍज अ डेंटिस्ट, वर्किंग आलं तर ते वर्किंग मेन होणार. समजा मी म्हणलं एम आय वर्किंग ऍज अ डेंटिस्ट, परत वर्किंग मेन झालं. पण आपल्याला एकच माहिती पाहिजे, एम इज आर वॉज वर हॅव हॅज हॅड याच्यानंतर क्रियापदाचा कोणताच फॉर्म नाही आला तर 100% पकडून चालायचं की वी आर टॉकिंग अबाउट द मेन वर्ब. किती लोकांना कळलंय? टू ची वर्तमान काय रूप किती लोकांना कळली? मेन वर्ब म्हणून कसा वापर केलेला आहे समजलं सगळ्यांना? क्लिअर झालं? बघा, शी इज अ डॉक्टर, ती डॉक्टर आहे. टीचर, ती टीचर आहे. इज शी अ टीचर, ती टीचर आहे का? शी इज नॉट अ टीचर, ती टीचर नाहीये. दे आर फार्मर्स, ते शेतकरी आहेत. आर दे फार्मर्स, ते शेतकरी आहेत का? दे आर नॉट फार्मर्स. ठीक आहे. आता या कोर्सचा विशेष असे आहे की तुम्ही जर हे करताय याचा अर्थ तुम्हाला स्पोकन इंग्लिशची गरज नाही. म्हणजे यू नीड नॉट टू जॉईन एनी स्पोकन इंग्लिश क्लास इन युअर लाईफ. मी तुम्हाला अशी 60 वाक्य शिकवतो, ती 60 वाक्य रोज म्हणायची सकाळी सकाळी उठल्या उठल्या. तेवढी 60 वाक्य रोज करा. पुढच्या 6 महिन्यामध्ये यू विल बी अ गुड स्पीकर ऑफ इंग्लिश लँग्वेज. ते काळाचे वाक्य असतात, मी सांगेन नंतर तुम्हाला. ठीक आहे, जाऊ द्या, ते नंतर बघू. याच्याबद्दल काय डाऊट आहे का कोणाला? इज इट क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? शॅल वी मूव टू नेक्स्ट वन? किती टाइम झाला पोरांनो? 7:30 वाजायला आले. एक स्लाइड घेऊ आपण, कारण आता नवीन नवीन असल्यामुळे तुम्हाला सुद्धा ते सहन व्हायचं नाही. हळूहळू आपण टाइम वाढवणार आहे, म्हणजे 8 पर्यंत घेणार आहे. हा टायमिंग कधी 5:30 ते 7:30 होऊ शकतो. ठीक आहे. बघा, आता मी पुढे म्हटलं की टू बी, एम इज आर याचा हेल्पिंग वर्ब म्हणून वापर कसा करायचा? टू बी याचा वापर आपण हेल्पिंग वर्ब म्हणून कसा करायचा? काय म्हटलं, हेल्पिंग वर्ब म्हणून याचा वापर कसा करायचा? चेक करा. आपलं काय ठरलं होतं मगाशी? आपलं ठरलं काय होतं? आपलं ठरलं होतं की याच्यानंतर आयएनजी फॉर्म इथं आलाय का? चेक करा. काय म्हटलं? आय एम लर्निंग अ लेसन, मी धडा शिकत आहे. एमच्या नंतर काय आलं? लर्निंग आलं. एम काय झालं? आपलं हेल्पिंग वर्ब झालं. पुढे काय झालंय? एम आय लर्निंग अ लेसन, मी धडा शिकत आहे का? पुढे आय एम नॉट लर्निंग अ लेसन. म्हणजे या प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला आहे ना मेन वर्ब वेगळं सापडलंय. वी हॅव गॉट अ डिफरंट मेन वर्ब इन ऑल दिस सेंटेन्सेस. म्हणजे एम इज आर काय झालं? हेल्पिंग वर्ब झालं. पुढं शी इज कंडक्टिंग अ सेशन, इज शी कंडक्टिंग अ सेशन अँड शी इज नॉट कंडक्टिंग अ सेशन. या प्रत्येक वाक्यामध्ये इजच्या नंतर कंडक्टिंग आलंय.
आलंय बरोबर आहे. म्हणजे या वाक्यात काय झालं आपल्याला, या वाक्यामध्ये इज हे काय झालं, हेल्पिंग वर्ब झालं. इथं पण हेल्पिंग वर्ब झालं, इथंही हेल्पिंग वर्ब झालं. का झालं, कारण आपल्याला कळलं या वाक्यामध्ये आयएनजी चा एक प्रकार आलेला आहे. पुढं, दे आर कल्टिवेटिंग लँड. आता ते कल्टिवेटिंग म्हणजे मशागत करणे. इथं पण कल्टिवेटिंग आलंय, इथंही कल्टिवेटिंग आलंय. त्याच्यामुळं याच्या अगोदर हा जो आर आलाय ना पोरांनो, हे सगळे आर काय झाले पोरांनो, हे सगळे काय झाले, हे सगळे काय झाले, हेल्पिंग वर्ब झाले. किती लोकांना कळलं मेन आणि हेल्पिंग वर्ब मधला फरक? हाऊ मेनी ऑफ यू कुड अंडरस्टँड? वैष्णव मॅम, क्लिअर झालं का? डिड यू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन मेन वर्ब अँड हेल्पिंग वर्ब? येस ऑर नो? क्लिअर? क्लिअर? प्राजक्ता? येस. येस, ठीक आहे. मग आता एक बघा, आता आपण टू बीची रूप पाहतोय. टू बीची कोणती कोणती पाहिली? एम, इज, आर. वर्तमान काय रूप पाहिली. या वर्तमान काय रूपांचा मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर कसा होतो हे आपण डिटेलमध्ये पाहिलं. ठीक आहे, हे सगळ्यांना कळलं असेल. आय होप सगळ्यांना कळलंय. आता आपण जाऊ पुढे. ठीक आहे. लेट मी क्लिअर दिस. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, परत एकदा आहे. टू बीचे पास्ट फॉर्म दिले तुमच्यासमोर. पास्ट फॉर्म म्हणजे भूतकाळ रूप. आता आयच्या नंतर काय येतं? वॉज येतं, बरोबर. आय वॉज, वी वर, यू वर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज आणि दे वर. काय म्हटलं बघा. आता परत एकदा, समजा मला वॉजचा वापर करायचा आहे मेन वर्ब म्हणून. मी काय म्हणेल, आय वॉज अ टीचर. समजा मी आता शिक्षक म्हणून काम करतोय. अजून काही वर्षांना मला असं वाटलं की नको, आपण शेतकरी होऊ. आणि मी शेतामध्ये काम करताना कोणतरी विद्यार्थी आला, बीडीओ झालाय, तो तो म्हणला, सर यू आर वर्किंग एज अ टीचर, यू आर वर्किंग एज अ फार्मर, बट आय रिमेंबर यू वर माय टीचर. मी म्हणलं, येस आय वॉज अ टीचर. भूतकाळात होतो भाऊ, आता नाहीये. आय वॉज अ टीचर. मग वॉचच्या नंतर आलं का आय वॉज वर्किंग विथ दॅट इन्स्टिट्यूट? आलं का? नाही आलं. मग वॉच काय झालं माझं? मेन वर्क झालं. मी म्हटलं वी वर टीचर्स, आम्ही शिक्षक होतो. त्याच्यानंतर म्हणलं की, याच्यानंतर मी म्हणलं की शी यू वर टीचर, ही वॉज अ टीचर, शी वॉज अ टीचर, इट वॉज अ रोबोट, दे वर टीचर्स. या प्रत्येक वाक्यामध्ये मी वॉज आणि वरचा वापर मेन वर्ब म्हणून करतोय. पोरा, किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय ते? मेन वर्ब म्हणून करतोय ना, राईट? काय याच्यामध्ये काहीच न समजण्यासारखं काहीच नाहीये. पण समजा मी म्हंटल आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग इन दॅट लाईव्ह कॉन्सर्ट. त्या लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये मी गाणं गात होतो. आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग इन दॅट लाईव्ह कॉन्सर्ट. पण म्हणून, अरे वॉज आय सिंगिंग अ सॉन्ग इन दॅट लाईव्ह कॉन्सर्ट? अरे नो, आय वॉज नॉट सिंगिंग अ सॉन्ग इन दॅट लाईव्ह कॉन्सर्ट. तो वॉजच्या नंतर मी सिंगिंग वापरतोय. म्हणून दिलेलं वाक्य आहे ना पोरांनो, विधानार्थी असू द्या, प्रश्नार्थी असू द्या, नकारात काही फरक नाही पडत. आपल्याला एक लक्षात ठेवायचं, फक्त काय काय लक्षात ठेवायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची. या वाक्यामध्ये आपण काय करतो? वॉज, वेर याचा वापर करतोय क्रियापद म्हणून. पण ते मुख्य एका हेल्पिंग आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. किती लोकांना कळतंय मी काय सांगतोय ते? समजलं? म्हणजे टू बी फॉर्म आहे. समजा म्हणजे यू वर माय स्टुडंट. समजा तुमच्यातलं कोणतरी छान पदावर जाऊन बसलं, एखादा डेप्युटी कलेक्टर झालाय आणि माझं काहीतरी काम आहे. मी म्हंटल, अरे वैष्णवी मॅम, तुम्ही माझे स्टुडंट होता, यू आर माय स्टुडंट, राईट? पण तुम्हीच म्हटला वॉज आय युअर स्टुडंट? आय डोंट रिमेंबर. मी तुमचे विद्यार्थी होते का? नो नो, आय वॉज नॉट युअर स्टुडंट. मी तुमचे स्टुडंट नव्हते. थोडक्यामध्ये काय पोरांनो, यामध्ये वॉज हे तिन्ही वाक्यामध्ये मेन वर्ब आहे. पण मी नो, तुम्हाला आठवत नाही, यू वर अटेंडिंग माय सेशन्स इन द इव्हनिंग बॅच. वर यू अटेंडिंग माय सेशन्स इन द इव्हनिंग बॅच? यू वर नॉट अटेंडिंग माय सेशन्स इन द इव्हनिंग बॅच. म्हणजे वॉज वर नंतर मी आयएनजी वापरतोय. आयएनजी आला की समजून जायचं आपलं वॉज झालं हेल्पिंग. ते मदत करते, ते मुख्य नाहीये. कळलं? झालं? समजलं? आता याच्यानंतर पोरांनो, याच्यानंतर टू हॅव आणि टू हॅवचं प्रेझेंट फॉर्म आणि टू हॅवचा पास्ट फॉर्म कसं काम करतो बघायचं आपल्याला. ठीक आहे, टू हॅवचा प्रेझेंट फॉर्म आणि टू हॅवचा पास्ट फॉर्म कसं काम करायचं आपल्याला बघायचंय. मग आता जर 7 ते 33 झालेत, तो मग आपण सुरुवातीलाच आता 1.5 तासात घेतोय. आता मी फास्ट मध्ये एकदा रिव्हिजन घेतोय.
त्याच्यानंतर आपण वाइंड अप करू. ठीक आहे, मी एकदा रिव्हिजन घेतोय, तुम्ही फक्त नीट ऐका. आपण प्रत्येक वाक्याच्या सुरुवाती वेट प्रत्येक क्लासच्या सुरुवातीला आपण माग काय झालंय ते घेतो आणि सेशन वाइंड अप करताना आतापर्यंत काय घेतलंय ते परत एकदा घेतो. नीट ऐका, थोडं फास्ट होणार, वाइंड अप करतोय. काय म्हटलं मी? क्रियापद म्हणजेच काय? मी म्हणलं क्रियापद म्हणजे वाक्याचा आत्मा. लक्षात ठेवा, क्रियापद म्हणजेच काय? वाक्याचा आत्मा, राईट. आणि मग क्रियापद कसं बनतं? क्रियापद पहिला काय? क्रियापद हा एक शब्द, इट इज अ वर्ड. मग हाऊ दॅट वर्ड इज फॉर्म्ड? Word is formed with the help of alphabets or letters. So finally we learned that verb is formed with the help of letters. अक्षरांच्या साह्याने शब्द तयार होतो. कसा तयार होतो? सचिन आहे, SACHIN. एसच्या नंतर ए आला पाहिजे, सी आला पाहिजे, एच आला पाहिजे, IN आला पाहिजे, तर तो शब्द तयार झाला. चिनस नचीस असं काही चालणार नाही. म्हणजे वेन लेटर्स आर अरेंज इन अ पर्टिक्युलर वे टू अचीव अ डिझायर्ड मीनिंग, देन इट बिकम्स अ मिनिंगफुल वर्ड. त्याला आपण म्हणतो एक शब्द तयार होतो. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, तयार झालेले शब्द काय असू शकतो? तयार झालेले शब्द नाऊन असू शकतो, प्रोनाऊन असू शकतो, वर्ब असू शकतो, ऍडवर्ब असू शकतो, काही असू शकतो. यालाच आपण म्हणतो शब्दांच्या जाती. 8 असतात त्या. सगळ्यात महत्वाची शब्दाची जात आपण घेतली ती म्हणजे कोणती? क्रियापद. क्रियापद का? कारण तो वाक्याचा आत्मा आहे. इट इज नोन ॲज द सोल ऑफ अ सेंटेन्स. जर तो वाक्यात नसेल तर वाक्य अर्थपूर्ण होऊ शकत नाही. मग वाक्याचा आत्मा क्रियापद असेल तर क्रियापद डेफिनेशन काय आहे? तर क्रियापद डेफिनेशन काय होते? वाक्यामध्ये ऍक्शन म्हणजे क्रिया, अवस्था म्हणजे स्टेट ऑफ बिंग, किंवा मालकी म्हणजे पोझिशन दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. द वर्ड दॅट इज युज्ड टू इंडिकेट एन ऍक्शन, टू शो अ स्टेट ऑफ बिंग or possession, and it completes the meaning of given sentence, it should be called a verb, right? आणि क्रियापदाचे बरेचसे प्रकार पडतात. आपण सुरुवात केली 2 प्रकाराने, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब कोणती? टू बी ची रूप आपली टू बी फॉर्म, टू हॅव फॉर्म आणि टू डू फॉर्म. टू बी ची रूप 5, वर्तमानकाळी 3, एम इज आर, भूतकाळी वॉज वर. भविष्यकाळी कोणती? शाल बी, विल बी, तो भाग सोडा. टू हॅवची कोणते? टू हॅवची वर्तमान काळी हॅव आणि हॅज, आणि भूतकाळी हॅड. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण म्हटलं की या एम इज आर वॉज वर हॅवचा वापर चेंज होतो वाक्यामध्ये कोणता कर्ता वापरला. मग कर्ते काय असतात? आय, यू, वी, ही, शी, इट, दे. याला आपण पर्सनल प्रोनाउन म्हणतो. आय काय झाला? फर्स्ट पर्सन. वी काय झाला? फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्लुरल. यू सेकंड पर्सन सिंग्युलर प्लुरल. ही थर्ड पर्सन, शी थर्ड पर्सन, इट थर्ड पर्सन. यानुसार चेंज होतं. आणि आपण वाक्यामध्ये या गोष्टी बदलू शकत नाही, बिकॉज इंग्लिश इज नॉट आवर लँग्वेज. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी म्हटलं की तुम्ही या क्रियापदाचं स्वरूप चेंज होतं कर्त्यानुसार. आणि कर्ते कोणते? तर सर्वनाम, ते आपण पाहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, एम इज आर वॉज वर हॅव हॅज हॅड याच्यानंतर जर क्रियापदाचा कोणता फॉर्म नाही आला तर ते मेन असतं. याच्यानंतर ING किंवा ED फॉर्म आला तर ते हेल्पिंग वर्ब असतं. एवढं सगळं आपण आजच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर आजच्या पुरतं आपलं काम झालेलं आहे. उद्या आपण पुन्हा याच ठिकाणी भेटणार आहोत. वैष्णवी मॅम, महेश, तुम्ही स्वतः मला मेसेज करा व्हॉट्सअपवर, विल टॉक. ठीक आहे, उद्या लिंक मी शेअर करेल बरोबर 6 वाजता. उद्या सॅटरडे, पण सॅटरडेला घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. एनी डाऊट प्राजक्ता, Aditi, Vaishnavi, Mahesh, any doubt you have regarding anything about this? डाऊट नसेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल ओके म्हणा, डाऊट असेल तर विचारा, डाऊट नसेल तर क्लिअर म्हणा. ओके, डन. ओके, थँक्यू वैष्णवी मॅम. ओके, प्राजक्ता, महेश, आदिती मॅम, थँक्यू. क्लिअर आहे सगळ्यांना? चालेल, ठीक आहे. आपण थांबून जाऊ. सी यू टुमारो. उद्या परत भेटू आपण. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. थँक्यू गाईज. धन्यवाद. बाय. गुड नाईट.